अशी मेकनाइज्ड क्लॉथ, मशीन मेड क्लॉथ्स हे सगळे करून जे आमकां इंडियन्सांक फाटी दवरपाक सोदताले हेच्या अगेन्स्ट एक लढो दिवपा खातीर जे त्या काळान स्वदेशी मुवमेंट जाल्लेले ऑन 7 ऑगस्ट 1905 तर ह्या स्वदेशी मुवमेंटाक कमोमरेट करपा खातीर आयचो हो दीस निवडलेलो आसा हँडलूम डे साजरो करपाक. त्याचे सेक्रेटरी श्री संतोष सुखदेवे सर, वेलकम सर. आमचे हँडीक्राफ्ट कॉर्पोरेशनाचे एमडी श्री दामोदर मोरजकर सर, आमच्या खात्याचे डायरेक्टर श्री सगुण वेळीप सर, हँडीक्राफ्ट टेक्सटाईल अँड कॉयराचे अंडर सेक्रेटरी श्रीमती दर्शना देसाई, आमच्या खात्याचे असिस्टंट डायरेक्टर श्री अमितेश शिरवयकर सर आणि आमचे ऑनरेबल मिनिस्टर श्री रवी नाईक जी हे हांगा थोड्याच वेळात उपस्थित जावचे आसा. त्यांची PA सारिका मॅडम. सो हांचे सगळ्यांचे हांव स्वागत करता. तर तुमकां खबर आसा की सुरान स्वागत जाल्ले एकदम अति उत्कृष्टूच कित्याक हो दीस मनोवपाक हाच्या फाटल्यानूय एक रिजन आसा. इन द इयर 1995 टू फायट निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जसे लाईट करून आम्ही उजवाड हाडला तसेच प्रत्येक हँडलूम वीवराक सपोर्ट करून त्यांची उदरगत आणि त्यांचं इन्कम वाढवचो होत सगळ्यांकडे विनंती. हँडलूम डे सेलिब्रेशन चलता तुमचे कितें आसा? डिपार्टमेंट ऑफ हँडीक्राफ्ट टेक्सटाईल अँड कॉयर्स हाच्या मार्फत आयज 11वो नॅशनल हँडलूम डे आमी हांगा सेलिब्रेट करतात. आमची वेगळे कडेन जे हँडलूम क्लासीस चलतात, वर्कशॉप्स चलतात. सो तेंचे आमी आयज हांकां एक हो
एकटेन हाडपाचो तांकां मोटिवेट करपाचें आनी आयज सायमल्टेनियसली हांगा नॅशनलाक एवॉर्ड डिस्ट्रिब्युशन फंक्शन आसा सो थंय आमचे प्रेजिडेंट द्रौपदी मुर्मू तांकां संबोधीत करपा आसले सो ह्या निमित्तान आयचो हो हँडलूम डे 11वो हँडलूम डे आमी हांगा सेलिब्रेट करतात सो मोठ्या उमेदीन आयज हो हांगा सेलिब्रेट जाता सो तितूंत आमचे मानादीत मंत्री भोवमानी रवी नायक सर हांणी आमकां टायम दिलो आनी तेणी हांगा जे कलाकार आसात आर्टिस्ट आसात सो तांकां सगळ्यांक संबोधीत केलो आनी ह्याच निमित्तान आयज आमी 40 जाणांक जे ट्रेन करून आमी सोडल्या म्हणजे ते ट्रेनिंग घेतला सो तांकां आमी सर्टिफिकेट डिस्ट्रिब्यूट केलो आनी त्याच बरोबर सो तुमकां हांगा दिसता सो असो हो हँडलूम युनीट अशे 4 जाणांक आयज आमी दिल्ले आसा सो हे स्टेट गव्हर्मेंट आनी सेंट्रल गव्हर्मेंट मेजर पार्ट सेंट्रल गव्हर्मेंटाच्या मार्फत सो तेंच्यांनी शेअर केल्लो आसा सो तेजे मार्फत हे आमी आयज 4 जाणांक स्वताच्या पांयाचेर उबे रावपा खातीर महिलांक बेजिकली महिलांक सो हो एक आमचो ल्हानसो उपक्रम सो आमी आयज तांकां 4 जाणांक दिल्ले आसा आनी येणाऱ्या काळाक सुद्दां आमी अशे आत्मनिर्भर भारत आनी स्वयंपूर्ण गोंय बायलांक महिला वर्गाक सक्षम करपाचे की स्वताच्या पांयार कशी उबी रावपाची शकता हेजेर आमी विचार करून सो तांकां मार्गदर्शन करतले आनी एक गोंय जशें म्हणटात की स्कील अपस्कील आनी रिस्किलिंग हेचेर आमचे प्रयत्न आसतले आनी सगळ्या वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटाच्या मार्फत स्कील डेव्हलपमेंट म्हण इंडस्ट्रीज म्हण अदर डिपार्टमेंट्स आसात सो तेज्या मार्फत आमी सगळ्यांक स्किलफूल टॅक्नॉलॉजी ज्यो कितें आसा स्किलिंग टॅक्नॉलॉजी सो त्यो दिवपाचो आमचो ल्हानसो हो प्रयत्न आनी तांकां सगळ्यांक मोटिवेट करून आमी ज्यो वेगळ्यो वेगळ्यो सेंट्राच्यो स्किमी आसा आनी स्टेट गव्हर्मेंटाच्यो जे अवेरनेस आनी हो हेचो असो एक ल्हानसो हो प्रोग्राम सर आनी कितें गोंयचे कितें फुडलो प्रोग्रेस करपाक कितें तुमचे मतीन आतां तुमी न्यू चार्ज घेतल्या हय सो गोंयचो प्रोग्रेस म्हणजे हांवें म्हटलां तशें स्किल्ड लेबर आसा लेबर सायड कंपोनंट्स हे आमकां मेळपाक मातशी कुस्तार जाता सो त्या खातीर जशें म्हणटात की आमी टॅक्नॉलॉजी आसा सो तेजो उपयोग करून स्किल्ड मॅन पावर कसो जनरेट करपाचो आनीक आमचे कडेन जें कितें आसा मटेरियल आसा सो तेतूंतल्यान आमी कशें तांकां हेल्प करपाक शकतलो हे आमचे हँडीक्राफ्टाचे एक मेन ध्येय आसा आनी तेच ध्येय आमी फुडें व्हरून एक बरे नागरीक आनी सेल्फ सफिशियंट महिला वर्ग करपाचो आमचो ल्हानसो प्रयत्न आसा आनी त्या खातीर हांव जनते कडेन मागपाकय सोदता की तेंच्यांनी लोकल फॉर वोकल म्हणटात तशें जे गोंयांत कितें पिकता जे आमचे म्हण तूं एग्रीकल्चर म्हण ना जाल्यार हँडीक्राफ्ट म्हण ज्यो महिला वर्ग आमच्यो आसा सो त्यो तयार करता सो तांकां तेंच्यांनी तेंचे कडल्यान प्रॉडक्ट्स घेवन तांकां सुशिक्षीत करप तांकां आर्थीक मदत करप डायरेक्ट ना जाल्यार इनडायरेक्टली सो होच आमचो एक ल्हानसो प्रयत्न आसा आनी इंडस्ट्री हाडपाक गोंयचे तुमची प्रयत्न ही स्मॉल स्केल इंडस्ट्रीज म्हटल्यार आमचे जूट बॅग म्हण ना जाल्यार हे सुद्दां हँडलूम आसा सो ते वेगळे वेगळे कडेन आमचे परमनंट सेंटर्स आसात सो तितूंतल्यान आमी MSME म्हणटा कॉन्सेप्ट आसा डिपार्टमेंट ऑफ MSME गव्हर्मेंट सेंट्रल गव्हर्मेंट सो तितूंतल्यान तांकां आरबट लावन सो तांकां आपल्या पांयार खंय काम घेवन तांकां तेंचे जे प्रॉडक्ट्स आसा ते विकपाचे म्हण सेल करपाचे ना जाल्यार तेंचो प्रसार करपाचो हे आमचे एक ल्हानशे उद्देश आसा उपस्थित आसा आमचे ऑनरेबल मिनिस्टर फॉर हँडीक्राफ्ट टेक्सटायल अँड कॉयर श्री रवी नायक सर वेळात वेळ काढून आयज हांगा आमकां एक सपोर्ट करपाक आयले त्या बद्दल धन्यवाद स्वागत करपाक हांव मागता आमचे मायेन मोगान तुम्ही हांगा तुमचे हजेरी दिली तुम्ही टाइम दिलो सो तुमकां हांव सगळ्यांच्या वतीन सगळ्यांक रिक्वेस्ट करता की आमी सगळ्यांनी परत एकदा ताळे मारून सरांचें स्वागत करूया दाबोली शिरोडा कोथंबी
बिचोलीम हांगच्यान येतले बाय नीता परब आणि पुणे बिचोलीम हांगाच्यान आपली सर्टिफिकेट्स कलेक्ट धन्यवाद. बाय दिव्या फ्रॉम शिरोडा आणि बाय मिलन, दिव्या, राधा आणि मंगेला. नॅशनल लेवल आहा आनी तुमचे इंचार्ज आहा, तुमकां कितें सांगतले? आमकां दिसता हँडलूम जे आसा हे सगळे कडेन देशांक आसा, गोंयांकूय आसा आनी हेका हँडलुमाक हे साडी हे ते करपाक एनकरेज बायलांक करता आमी हँडलूमचे आनी हेका साडयांक बिड्यांक खूब डिमांड आसा. पूण ताका लागून आमी तांकां बायलांक एनकरेज करता की तेंची कमाई भर जावची, तांकांय उत्पन्न कितें मेळचें आनीक ह्या बायलांक फुडें येवपाक एक संदी मेळची. बस असले आनी अशे जे साडी करपाचे असले माल समजा आतां 4 नवे आनी 4 दिल्या, पयलींचे आशिल्ले आनी नवे 4 दिले. ओके. भावांनो आनी भयणीनो, कार्यक्रमाचे मुख्य भाशण जे आहा ते जाल्लें आसा, ताज्या नंतर भाशण करप हें योग्य नासता. त्यामुळे तरी आसतना आमच्या संचालकाचें उतर दवरून हांव 2 उतरां सांगपाक सोदतां. खरें म्हटल्यार हँडलूम इंडस्ट्रीक प्रचंड स्कोप आसा. जशें आमच्या मंत्री साहेबान म्हटलें की गेली 9-10 वर्सां हें चालू आसा. विविंग इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात टेक्सटायल इंडस्ट्री देशांत तेज घेता. पयलीं आमी फक्त शर्ट पॅन्ट साडी आनी पायजमा आनी ताजे बंदीत आशिल्ले. आज ताज्या पलीकडे वचून आमी आंगार वापरणारे प्रत्येक जी वस्त आसा तातूंतलो तो बेल्ट आसा, म्हणजे रिस्ट घड्याळाचो जो बेल्ट आसा तो आसूं किंवा ही जी चश्माची फ्रेम आसा ती आसूं किंवा पांयांत वापरणारे पादत्राण आसूं, हे जे आसा हे सगळें ह्या टेक्सटायल इंडस्ट्रीन आज कवर केल्लें आसा. आणि वी आर एक्सपोर्टिंग ऑल दीस प्रॉडक्ट्स. आज आमी मोठ्या प्रमाणात गेली 14-15 वर्सां, गेली 5-7 वर्सां ते प्रचंड तेज घेतिल्ले आसा आनी वी आर एक्सपोर्टिंग ऑल दीस प्रॉडक्ट्स. आनी ताका लागून एक प्रकारची इकॉनॉमी वाडोवपा खातीर ह्या इंडस्ट्रीचो मोठ्या प्रमाणात देशाक, राज्याक हातभार लागता. थोडीशी खंत आसा ती अशी की आमचे गोंयांत टेक्सटायल इंडस्ट्रीक लागणारे रॉ मटेरियल मेळना. टेक्सटायल इंडस्ट्रीक लागणारो कामगार वर्ग मेळना. तर ट्रेन्ड कामगार म्हणटात जाय तितको. अर्थात गेली 5-7 वर्सांच्या कालावधीत टेक्सटाईल डिपार्टमेंट हॅज टेकन म्हणजे तांच्यांनी बरेच प्रयत्न केले आसा आनी तुमकां तुमच्या सारक्या बऱ्याचशांका ट्रेन करून फुडें हाडिल्ली आसा आनी आज आमी ते पावल घालत आसा आनी फुडें येत आसा. पण इतर राज्यां कडेन पळयलें, बंगाल सारख्या राज्यांक जर पळयलें जाल्यार तांचे कडेन ट्रमंडस कामगार वर्ग आसा, प्रचंड कामगार वर्ग आसा. तांच्यो प्रचंड मोठी इंडस्ट्रीज आसात. एक इंडस्ट्री आहा ती जवळजवळ 3,000, 4,000, 5,000, 10,000 लोकांक काम दिता आणि तांचे कडेन हे जाता फक्त तांचे कडेन रॉ मटेरियल बऱ्या प्रमाणात मेळटा. दुर्दैवान आज आमचे कडेन रॉ मटेरियल हांगासर मेळना जे कितें लागता तें. वी आर नॉट प्रोड्युसिंग ऑल दीस रॉ मटेरियल. आणि येदा कदाचित जर आमकां स्वस्तात जर फाल्यां सकाळीं बॉर्डर स्टेटी वयल्यान किंवा खंयच्या एका स्टेटी कडल्यान जर रॉ मटेरियल बरें मेळत जाल्यार म्हाका खात्री आसा आणि आमच्या डिपार्टमेंटाचे, आमच्या सरकारांच्या कांय प्रयत्नांनी आमी एक रॉ मटेरियल मेळटा आसत जाल्यार एक इंडस्ट्री मोठी सेटअप करूं शकता. आणि ह्या इंडस्ट्रीक जशें आमच्या मंत्री साहेबान सांगलें की तुमचोच पयसो आमी तुमकां दिता सरकार ह्या रुपांत मागीर विविध ग्रँट्स, सबसिडी, स्किम्स आणि सगळ्या रुपांत. तशी ह्या टेक्सटाईल इंडस्ट्रीक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडेन प्रचंड मोठ्या प्रमाणात सबसिडी ग्रँट्स आसात. ज्या दिसा तुम्ही विचार करतले की बाबा ह्या क्षेत्रात आपल्याक फुडें वचपाक जाय, ह्या फॅक्टरी घालपाक जाय, ही आपल्याक एक शेड उबी करपाचें, ह्या हातून आपण कापड इंडस्ट्रीन उबें रावपाचें, टेक्सटाईल हातून इंडस्ट्रीन यू कॅन व्हेरी वेल डू इट प्रोवायडेड जर तुमचे कडेन स्वताची जर जिद्द आसत, मनात आत्म
कितें हें आसत तुमकां सेल्फ कॉन्फिडन्स आसत जाल्यार तुमी तें करूं शकता. ताज्या वांगडा एक थोडीशी सुरवातीक तुमकां टीम लागतली. आतां तुमचे कडेन म्हज्या अंदाजान आमच्या गोंयांत बऱ्योचश्यो अशा पद्दतीची एक क्लस्टर उबे रावत आसा विच आर नॉट ऑर्गनायज बट देर आर क्लस्टर्स. आणि हे क्लस्टर जर एकठांय सगळे फुडें रावले आणि तांच्यांनी सगळ्यांनी विचार जर केलो की बाबा येस आमी एक 50 लोक रावून किंवा एक 200 लोक रावून एकठांय रावून एक मोठी कितें एक सहकारी क्षेत्रांतल्या कशी एक संस्था उबी करया जी हँडलूम इंडस्ट्रीन काम करतली. आणि तशें जर केलें जाल्यार सरकारूय ताका आदार दितलो. तुमचे जशें आमच्या मंत्री महोदयान म्हटलें की तुमची स्वताची आणि तुमच्या कुटुंबाची आणि एका अर्थान राज्याची राष्ट्राची आर्थीक उदरगती तातूंतल्यान जातली. आणि ते करपा खातीर जशें आमी पयलीं म्हणटाले चूल मूल अशें बाईचो एक कॉन्सेप्ट आशिल्लो आयडियोलॉजी जे दवरताले लोक तो एका अर्थान पूर्णता पुसून वचपा खातीर जो वचत आसा तो पूर्णता पुसून वचपा खातीर गोंय सारक्या राज्य फुडें येतलें आणि ताचो एक गोंयकारांक तुमच्या माध्यमांतल्यान आनी एक आदार म्हणजे एक अभिमान आसतलो. आणि ताका लागून म्हाका एक दिसता की आमच्या ह्या डिपार्टमेंटा मार्फत जर तुम्ही सगळ्यांनी जर विचार केलो जाल्यार अशा पद्दतीचे टेक्सटायल इंडस्ट्री खातीर निश्चित प्रयत्न करूं येता. आणि म्हणजे संचालक तसो इनिशिएटीव घेतले अशी म्हाका खात्री आसा. ही जी तुम्ही सगळ्यांनी साडी न्हेसिल्ली आसा ही साडी गेली 5 वर्सां आमच्या राज्यांच्या राष्ट्रान आनी आंतरराष्ट्रीय ख्यातीचेर पाविल्ली आसा. आमचे कडेन येणारे राष्ट्राचे किंवा इतर देशांचे जे फुडारी जे आसात तांकां आमी सदांच आमची शॉल आमची साडी ही दाखयता. आणि हे आमचे गोंयचें एक प्रतीक जावन आसा. आणि हे प्रतीक अशें आसा की इम्प्रेसिव्ह आसा. म्हणून सरान म्हटलें की तातूंत थोडेशें मदीं एड केले की ते कलर बी ताणें पॉट आमच्या मंत्री साहेबान दाखयले. पण येस देर आर सर्टन वर्जन्स कलर्स जे आर रिस्ट्रिक्टेड कांय प्रमाणात ऑफकोर्स इट इज बिकॉज ऑफ रॉ मटेरियल एंड अदर इश्यूज. पण ते बी करपा खातीर जे कितें आदार लागता तो आमचे पालवान तुमी घेवचो. आणि तातूंत एक फुडार दिवन अशा पद्दतीच्यो वस्तू तयार जावन आमचे देशभर नांव जावचें. आणि ह्या इंडस्ट्री खातीर गोंयांनी कितें तरी स्कोप आसा हो तुमी सगळ्यांनी दाखोवन दिवचो अशें हांव मागता तुमचे कडेन. आणि 2 उतरां सकयता. देव बरें करूं. आजच्या 11व्या नॅशनल हँडलूम डेच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवसच का हँडलूम डे म्हणून साजरा करतोय आपण त्याबद्दल आधी पण सांगितलंय. पण 1905 मध्ये 7 ऑगस्टला आपण स्वदेशी मुवमेंट सुरू केली इंग्रजांना बाहेर काढायला आणि हे इन्शुअर करायला की आपल्याला स्वातंत्र्य लवकरात लवकर मिळावं. तर त्याला रिकग्नाइज करता करता ऑनरेबल प्राईम मिनिस्टरने 2015 मध्ये फर्स्ट नॅशनल हँडलूम डे साजरा केलेला चेन्नईला. आणि आता हा 11वा नॅशनल हँडलूम डे आज आपण साजरा करतोय. जसं मंत्री सरांनी म्हटलंय की स्पेशली जेव्हा महिला सशक्तीकरण होते तेव्हा फक्त घर नाही तर पूर्ण देश पण पुढे जातो. आणि आपण जेवढ्या पण डेव्हलप्ड विकसित देशांची गोष्ट करू तर तिथे महिला सशक्तीकरण खूप पुढे गेलंय आणि त्यामुळे त्या देशाची तेवढी प्रगती झाली आहे. आणि भारतामध्ये पण आता सरकार असो सोसायटी असो सगळे या दृष्टीने प्रयत्न करतायत की आपल्या महिलांना कामगार मिळावं, त्यांचं सशक्तीकरण स्पेशली फायनान्शियल इंडिपेंडन्स त्यावर सगळ्यात जास्त काम होतंय. आणि हँडलूम सेक्टर जो आहे तो स्पेशली ऑलमोस्ट 70-75% जे आहे त्यामध्ये महिला काम करतात. आणि भारतामध्ये हँडलूम सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन खूप जास्त आहे. जसं सांगितलं की स्वातंत्र्याच्या काळामध्ये पण आणि त्यानंतर पण आज ऑलमोस्ट 2 ते 3% भारताच्या GDP मध्ये हँडलूम सेक्टर जे आहे कॉन्ट्रीब्युट करतं. ऑलमोस्ट 45 लाख लोकांना डायरेक्ट रोजगार मिळतो आणि त्यासोबतच अजून खूप साऱ्या लोकांना जे इनडायरेक्ट रोजगार मिळतो आणि खूप सारे हाऊसहोल्ड जे याच्यावर डिपेंड करतात. बाकीच्या स्टेट्समध्ये स्पेशली आपण जर बेंगॉल, आसाम या स्टेट्सची बोललो तर त्या राज्यांमध्ये हँडलूम सेक्टर खूप जास्त पुढे गेलेला आहे. आणि त्या दृष्टीने तिथे रोजगार असो, तिच्या इकॉनॉमी असो आणि तिच्या महिलांना रोजगार असो त्यामध्ये पण खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन जे हँडलूम सेक्टरचं असतं. गोव्यामध्ये तेवढं जास्त नाही आहे जेवढं मी आतापर्यंत बोलत होतो ऑफिसर्स सोबत. आणि आपलं एक काम असेल सगळ्यांसोबत मिळून या सेक्टरला पुढे घेऊन जायसाठी कुणबी साडी जी ती आपण गोष्ट करत होतो. आणि त्यासाठीच जे आहे आपल्या सगळ्यांचा पण सपोर्ट लागेल डिपार्टमेंटला सो दॅट आपण जे पुढे घेऊन जाऊ या सगळ्या गोष्टींना. आणि अल्टिमेटली
जसं मंत्री सर म्हणाले, मी पण यामध्ये खूप जास्त बिलीव्ह करतो की महिलांचं इकॉनॉमिक जे आहे इंडिपेंडन्स असायला पाहिजे आणि त्यानंतर जे आहे एम्पॉवरमेंट येतं. जर आपण वुमेन एम्पॉवरमेंटची गोष्ट करतो, विदाऊट इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट वुमेन एम्पॉवरमेंट होऊ शकत नाही. इकॉनॉमिक, पॉलिटिकल, सोसायटल वेगवेगळ्या टाईपचे आपले एम्पॉवरमेंट आहे. पण अल्टिमेटली जे आहे इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट खूप गरजेचं आहे. आणि जोपर्यंत पैसा हातात येणार नाही तोपर्यंत ते कोणी ऐकणार पण नाही. आपण म्हणतो ना घरी, स्पेशली जेव्हा कोणाकडे पण इन्कम असेल आणि जेव्हापर्यंत डिपेंडेंट असेल दुसऱ्यांवरती तोपर्यंत जे आहे स्वतःची गोष्ट पुढं ठेवू शकत नाही किंवा कोणी ऐकत नाही. सो अल्टिमेटली जे आहे इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट खूप जास्त महत्वाचं आहे. आणि जेव्हा आमच्या महिला भारत देशाच्या पुढे येतील पॉलिटिक्समध्ये, इकॉनॉमिक एम्पॉवरमेंटमध्ये आणि बाकी जॉब याच्यासाठी, कारण आता आपण इथे बघतो हँडलूम आहे म्हणून पूर्ण हॉल जे आहे महिलांनी भरलेला आहे. जर आपण दुसरा कोणता कार्यक्रम करत असतो तर एवढा जास्त डिफरन्स आपल्याला दिसला असता सरळ. सो अल्टिमेटली जे आहे यासाठी आपल्याला काम करावं लागेल. आणि जर देशाला पुढे घेऊन जायचं आहे, आमच्या येणाऱ्या पिढीला पुढे घेऊन यायचं आहे, तर महिला सशक्तीकरण गरजेचं आहे. कारण जेव्हा महिला सशक्त होतील तेव्हा त्यांचे मुलं सशक्त होतील, त्यांना चांगले संस्कार मिळतील आणि अल्टिमेटली जे आपला देश, आपली सोसायटी जे आहे पुढे घेऊन जाईल. सो जास्त वेळ न घेता, कारण मला 1च महिना झालाय डिपार्टमेंट जॉईन करून, सो आता मी गोष्टी समजतो, ऑलमोस्ट जे बॅकग्राऊंड समजून आले. पण येणाऱ्या काळामध्ये जे आहे आपल्या सगळ्यांसोबत मिळून हे इन्शुअर करू की डिपार्टमेंट सोबत जे आहे आपले जेवढे पण लोक या सेक्टरमध्ये जुळलेले आहेत त्या सगळ्यांची मदत करून, जे पण डिपार्टमेंटकडून हेल्प असेल, मशिनरी, इक्विपमेंट, मॉडर्न मशिनरी, रॉ मटेरियल, जसे आमचे MD साहेब बोलत होते. सो या सगळ्या वेगवेगळे जे सेक्टर्स आहे किंवा वेगवेगळे जे कॉम्पोनंट आहे त्या सगळ्यांना लक्षात ठेवून आपण सगळे सोबत काम करून इन्शुअर करू की सगळ्यांना जे आहे ते प्रॉपर इथे एम्प्लॉयमेंट मिळेल आणि अल्टिमेटली जे इथचे प्रोडक्ट आपण बाहेर घेऊन जाऊ शकू. एक अजून ऍड करेन, कारण हँडलूम बद्दल बोलते. सो याआधी मी लडाखला होतो आणि हँडलूम आपण जो आधी व्हिडिओ बघत होतो त्यामध्ये एक पश्मिना किंवा काश्मीर शॉलचा उल्लेख झाला. सो मला वाटतं की प्रोडक्ट, कारण कॉम्पिटिशन आपली मशीन लूम सोबत आहे, पॉवर लूम सोबत आहे, त्यामध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी जाईल कारण इथे आपल्याला वेजेस जास्त द्यावं लागतं. पण जर आपल्याला आपले प्रोडक्ट बाहेर विकायचे आहे किंवा चांगले त्याला प्राइस मिळून द्यायचे आहे, तो 2-3 गोष्टी त्याला लागतात. एक तर क्वालिटी, आपल्या सामानाची क्वालिटी खूप चांगली असली पाहिजे. सेकंड, आपण काय स्टोरी सांगतो, कुठून ते साडी येते किंवा कुठून तो क्लॉथ येतोय, कुठून तो मटेरियल येतोय, तो खूप महत्वाचा आहे. आणि ब्रँडिंग आणि मार्केटिंग, या 4 गोष्टी जर एखाद्या प्रोडक्टमध्ये भेटल्या तर प्रोडक्ट जो आहे बाहेरच्या देशांमध्ये एक्सपोर्ट असो किंवा विदिन कंट्री पण दुसऱ्या राज्यांमध्ये एक्सपोर्ट असो आणि चांगला त्याला प्राइस पण मिळून देऊ शकतो. कारण पश्मिनामध्ये जर आपण बघितलं तर पश्मिनाची स्टोरी पण आम्ही तशीच सांगत होतो की 15,000 फूटवर त्या पश्मिना बोट्स असतात, मग तिथून आम्ही वूल काढतो आणि त्याचे शॉल बनवून मग विकतात, तिच्या महिला असो, तिचे एंटरप्रेन्युअर्स असो. आणि त्या पश्मिना शॉलला जर चांगल्या क्वालिटीची असली तर बाहेरच्या देशामध्ये, स्पेशली युरोप किंवा अमेरिकेमध्ये 50,000, 1 लाख, 1.5 लाख पर्यंत एका शॉलचे प्राइस असतात. सो आपण पण इथे जर तशी स्टोरी टेलिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग आणि क्वालिटीवर काम केलं तर मला वाटतं की इथचे पण प्रोडक्ट जे आहे आपण चांगल्या प्राइसवर बाहेर विकू शकू आणि अल्टिमेटली जे आहे बेनिफिट्स आपल्या इथच्या महिलांना आणि जे पण लोक या सेक्टरमध्ये जुळले त्या सगळ्यांना होतील. सो तुमचा पण सपोर्ट लागेल पुढे काम करायला डिपार्टमेंट सोबत. आणि सरकारकडून किंवा डिपार्टमेंटकडून माझी पूर्ण आश्वासन द्यायचं आहे की आपण सगळे मिळून काम करू आणि एन्शुअर करू की ह्या प्रोडक्ट, इथचे जे लोक यामध्ये जुळलेले आहेत त्या सगळ्यांची हेल्प होईल आणि सगळ्यांना आपण पुढे घेऊन जाऊ. थँक्यू, धन्यवाद. नरेंद्र मोदीजी यांच्यानी 2015